सो बघा मुलांनो, या ठिकाणी काय प्रश्न आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर काय करायचं आहे बघा. या ठिकाणी काय आहे, सोहम राजेशपेक्षा उंच आहे व अर्णवपेक्षा बुटका आहे. संदीप अर्णवपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? आता या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला काय करायची आहे, व्यवस्थित या ठिकाणी लिहून काढायची आहे. तुलना या प्रकारातील हा प्रश्न आहे बघा. सोहम हा राजेशपेक्षा उंच आहे, तर बघा या ठिकाणी आपण काय करायचं आहे, सोहम हा काढायचा आहे. हा काय आहे, सोहम हा काय आहे, राजेशपेक्षा उंच आहे. ओके, मग आपण काय करूया, सोहम हा राजेशपेक्षा उंच काढूया. हा झाला राजेश, हा काय झाला, सोहम हा राजेशपेक्षा उंच झाला. ओके, त्यानंतर सोहम हा राजेशपेक्षा उंच आहे व अर्णवपेक्षा बुटका आहे, म्हणजे अर्णव हा काय झाला, याच्यापेक्षा मोठा झाला, हो की नाही. मग आपण काय करूया, अर्णव या ठिकाणी अशा पद्धतीने काढून घेऊया. सोहमपेक्षा अर्णव काय झाला, मोठा झाला. त्यानंतर संदीप अर्णवपेक्षा उंच आहे. संदीप हा दुसरा मुलगा आहे जो की अर्णवपेक्षा उंच आहे, म्हणजे संदीप अजून आपल्याला उंच काढावं लागेल, है की नाही. या ठिकाणी आपण प्रत्येक नावाचं पहिलं अक्षर घ्यायचं आहे, कारण आपल्याला या ठिकाणी वेळ कमी असतो, म्हणून आपण अशा पद्धतीने काय करायचे आहे, तुलना एकदम कमी वेळामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला प्रश्न काय आहे पुढे बघा मुलांनो, तर सर्वात उंच कोण? बघा, सर्वात उंच या ठिकाणी आपल्याला काय आलेलं आहे, स आलेला आहे. स म्हणजे कोण आहे, तर संदीप आहे. ओके, सो फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.